मी माधुरी वैद्य. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. शेती आणि त्याबरोबर घराचं सुद्धा. बळीराजा अत्यंत शोकाकुल झालेला आहे. अशा दुःखामध्ये थोडं सुख शोधायचं म्हटलं तर त्यांच्यासाठी अखंड मदत कार्य सुरू आहे. मदतीचा ओघ सगळीकडनं वाहतो आहे. अनेक संस्था पुढे आले आहेत आणि त्याचप्रमाणे सरकार दरबारचे आमदार, खासदार, मंत्री, जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत या सगळ्यांची टीम मिळून सातत्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काम करत आहेत. अशा प्रकारच्या बातम्या अनेक माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये टीव्हीवर बातम्या पाहायच्या म्हटलं तर हल्ली व्यापारी जसे कधीतरी एकावर एक फ्री जिन्नस देतात, म्हणजे एक जिन्नस घेतला की एक फ्री. पण इथे तर एक बातमी बघितली की त्या पाठोपाठ 3 ते 4 राजकीय नेत्यांनी मुक्त हस्ते उधळलेली मुक्ताफळं, त्यांचे वादविवाद, बेताल बोलणं हे सगळं कंपल्सरी पाहावं लागतं, ऐकावं लागतं. त्याचा खूप त्रास होतो आणि मग त्यापासून ब्रेक घ्यावा असं वाटतं. तसा तो घेतलाही, पण मन उदासच होतं. आणि म्हणून हाताशी असलेलं दमा मिराजदारांचं एक पुस्तक वाचायला घेतलं. कथासंग्रह आहे तो. त्यातल्या पहिल्याच कथेचे 2 नायक आहेत. एक शाळेत जाणारा विद्यार्थी आणि त्याचे मास्टर. शाळेत जाण्याआधी तो मुलगा आपल्या आईकडे खायला मागतो, कारण त्याला भूक लागलेली असते. पण त्याने आदल्या दिवशी केलेल्या कर्तुतीमुळे आई त्याच्यावर रागवलेली असते आणि ती त्याला खायला न देता शाळेत पिटाळते. भूक तर प्रचंड लागलेली असते. मग त्याला आठवतं की शेजारच्या खोलीमध्ये ताजी शेंगदाण्याची पेंड ठेवलेली आहे. तो तिथे जातो आणि पेंड तोडण्याच्या भानगडीत न पडता त्या ढिगाखाली हात घालतो आणि जमिनीवरचे तुकडे आणि त्याबरोबर थोडा चुरा पण त्याच्या हाताला लागतो. तो उचलतो, खिशात घालतो, त्यातला थोडासा खातो पण आणि शाळेत जातो. उशीर झालेला असतो. मास्तर चिडलेले असतात. ते त्याला विचारतात, का अरे उशीर का झाला? त्यावर तो हसायला लागतो आणि त्याचं हसणं पाहून मास्तर जास्तच चिडतात आणि ते रागावून विचारतात, अरे तुला मी विचारतोय, तुला उशीर का झाला? तर त्यावर तो उत्तर देतो, माझ्या बापाची पेंड. हे ऐकल्यावर मास्तर खूपच रागावतात आणि त्याला छडीने मारायला सुरुवात करतात. मुलगा पळून जायला बघतो पण पडतो. मास्तर त्याला उठून उभा करतात आणि तेव्हा ते बघतात तर त्याचे दोन्ही खिसे भरलेले असतात. ते खिशामधला तो चुरा आणि तुकडे सगळं जप्त करतात आणि टेबलवर ठेवतात. आणि तसं करत असताना ते थोडा चुरा आणि एक तुकडा तोंडात टाकतात. मास्तरांचा विषय असतो गणित आणि ते शिकवायला जेव्हा सुरुवात करतात तेव्हा ते चक्क इतिहास शिकवायला लागतात आणि ते सुद्धा अत्यंत चुकीचा. आणि त्यानंतर तर ते चित्रपटातलं गाणं वगैरे म्हणायला लागतं. सगळे विद्यार्थी चकित होतात. एकच गोंधळ माजतो आणि हेडमास्तर वर्गात येतात आणि मुलांना घरी सोडून देतात. घरी आल्यावर मुलाला कळतं की त्याच्या वडिलांनी शेंगदाण्याची जी पेंड होती त्याच्या खाली गांजा ठेवलेला होता आणि त्या गांजाच्या बियाचा जो चुरा होता तो चुकून विद्यार्थी आणि मास्तर या दोघांनीही खाल्ला होता. आता हे वाचताना मला हसायला आलं
कारण मी जे पाहायचं नाही म्हणून टीव्ही बंद केला तेच काही चेहरे माझ्या डोळ्यासमोर आले. संजय राऊत, उद्धव ठाकरे, जरांगे पाटील. आता संजय राऊत हे रोज सकाळी 9 वाजता जे बोलतात ते असतं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल. म्हणजे त्यांनी गद्दारी केली आहे ते वारंवार सांगतच असतात. आणि दुसरं ते बीजेपीच्या विरोधात आणि त्यातही फडणवीसांच्या विरोधामध्ये अतिशय प्रखरपणे बोलत असतात. वेळप्रसंगी शिव्याही देतात. पण मध्यंतरी जेव्हा मराठा आंदोलन मागे घेण्यात आलं त्यावेळेला अचानक संजय राऊत हे फडणवीसांची स्तुती करायला लागले, त्यांच्यावर स्तुती सुमनं उधळायला लागले. जरांगे पाटलांनीही तेच केलं. आधी ते व्यक्तिशः फडणवीसांवर भयानक आरोप करत होते, अगदी त्यांना आईवरूनही बोलले होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि जेव्हा त्यांनी आंदोलन मागे घेतलं त्यानंतर मात्र ते अचानक त्यांच्याबद्दल चांगलं बोलायला लागले, आमचा विरोध संपला वगैरे म्हणायला लागले. दसऱ्याच्या दिवशी तर उद्धव ठाकरेंनी सगळ्या सीमा पार केल्या. ते एक वाक्य तर असं इतकं गलिच्छ बोलले की कोणताही सामान्य सुसंस्कृत माणूस सुद्धा ते वाक्य बोलणार नाही. असं त्यानंतर ते म्हणाले की कमळाबाईंनी सगळीकडे चिखल केलाय. आता कमळ हे चिखलात उमलतं नाही का? म्हणजे आधी तुम्ही चिखल केलात म्हणूनच कमळ उगवलं ना. त्यानंतर ते म्हणाले जे गेले ते पितळ होतं आणि आता माझ्याकडे सोनं राहिलेलं आहे. मग एवढी चिडता कशाला? पितळ तर गेलं ना, मग का उगाच त्यांच्यावर रोज उठून आकपाखड करता? आहे ते सोनं जपा की, कारण आता सोन्याचे भाव सुद्धा प्रचंड वाढलेले आहेत. त्यामुळे ते जपता आलं तर बघा, नाही तर ते गेल्यावर सुद्धा म्हणाल की ते सुद्धा पितळच होतं. आणि नंतर ते काहीही कारण नसताना RSSच्या संबंधात बोलायला लागले. आता खरं बघायला गेलं तर उभाठा हा उरला सुरला पक्ष, म्हणजे काही मुठभर आमदार राहिलेला पक्ष किंवा गट आहे आणि हा राजकीय पक्ष आहे. आणि RSS ही संघटना जी आहे ती समाजासाठी काम करणारी संघटना आहे. अत्यंत शिस्तबद्ध आणि संस्कृतीने भारलेलं असं ते संघाचं वातावरण असतं. आणि तिथून जे कार्यकर्ते किंवा नेते बाहेर पडतात त्यातले कितीतरी सुसंस्कृत, सुशिक्षित आणि व्हिजन असणारे, समाजासाठी काही चांगलं करू पाहणारे कार्यकर्ते आणि नेते भाजपात गेले. आता ते भाजपात का गेले हे याचं कारण तुम्ही शोधायला हवं ना. ते तुमच्या पक्षात का आले नाही? असं त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. आपण प्रार्थना करूया की शेतकरी या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडतील लवकरात लवकर आणि त्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.